नमस्कार. आज आपण कांदा घालून केलेल्या रेशनच्या तांदळापासून एकदम टेस्टी, कुरकुरीत, सर्वच लहान मुलांना आवडतील अशा तांदळाच्या खरवड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे. जरी तुम्ही या खरवड्या पहिल्यांदाच बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट अशा होतील. या खरवड्या कमीत कमी साहित्यात तयार होतात. या खरवड्या हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. तेलामध्ये टाकताच दुपटीने फुलतात. चला तर मग वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात. या खरवड्या तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो रेशनचा तांदूळ. आपण या खरवड्या रेशनच्या तांदळापासून बनवत आहोत. त्यासाठी इथे कुठला वेगळा किंवा सुगंधित तांदूळ घेण्याची आवश्यकता नाही. रेशनच्या तांदळाच्याच या खरवड्या खूप छान होतात. आता हा तांदूळ 2-3 वेळा हलक्या हाताने धुवून घेणार आहोत, कारण या तांदळाला खूप धूळ, डस्ट किंवा पावडर असते, ती निघून जाईल. तर इथे मी हा तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि नंतर तिसऱ्या वेळेस यामध्ये पुन्हा पाणी घालत आहे. आपल्याला हा तांदूळ भिजत घालायचा आहे. साधारण 1 दिवस आणि 1 रात्रभर आपण हा तांदूळ भिजत घालणार आहोत. तर इथे मी हा तांदूळ 1 दिवस आणि 1 रात्र पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. आता दुसऱ्या दिवशी आपला तांदूळ कसा दिसत आहे ते पाहूयात. तर इथे आपला तांदूळ छान भिजला आहे. आता हा तांदूळ एका चाळणीवरती काढून घेणार आहोत. असे केल्यामुळे जे तांदळामधले पाणी आहे ते चांगले निथळून जाईल. हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे तांदळाचा थोडासा वास येतो. त्यासाठी अशा प्रकारे पुन्हा तांदळावरती थोडेसे पाणी घाला आणि हे तांदूळ चांगले निथळून घ्या. तांदूळ चांगले निथळल्यानंतर एका सुती कपड्यावरती अशा प्रकारे पसरून घेणार आहोत. आता हे तांदूळ आपल्याला फॅन खालीच सुकवून घ्यायचे आहेत. या तांदळाला उन्हामध्ये घालायचे नाही. फॅन खालीच आपल्याला हे तांदूळ चांगले सुकवून घ्यायचे आहेत. या तांदळाला खूप जास्त पण सुकवायचे नाही. या तांदळामध्ये थोडासा ओलसरपणा असायला पाहिजे. तर इथे मी हा तांदूळ 2 तास चांगला फॅन खाली सुकवून घेतलेला आहे आणि इथे आपला तांदूळ चांगला सुकला आहे. आता हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक एक बॅच करून छान दळून घेऊयात. जर तुमचा तांदूळ थोडासा जास्त असेल तर इथे तुम्ही हे मिक्सरला न फिरवता गिरणीतून दळून आणला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपली पहिली बॅच तयार झालेली आहे. आपला जाड रवा असतो सेम त्या पद्धतीचं पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे. तांदळाचे पीठ बनवत असताना ते खूप जास्त बारीक नसावे. थोडीशी जाड अशी याची भरड काढून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी भरड अशा प्रकारे काढून घेतली आहे आणि एका पातेल्याने मोजून घेणार आहोत. तर इथे आपली भरड 1 पातेले गच्च भरून तयार झाली आहे. ही भरड एका भांड्याने मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आता तयार झालेली भरड चांगली भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी 1 ग्लास पाणी घातले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचे आहे. असे पीठ पातळ करून घेतल्यामुळे पाण्यामध्ये टाकल्यानंतर याची गुठळी होणार नाही. ही भरड आपल्याला खूप जास्त पातळही बनवायची नाही. फक्त या भरडमध्ये पाणी घालून याच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आता तयार झालेले मिश्रण एका बाजूला ठेवून देऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घालून याचे बारीक असे वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आपले वाटणसुद्धा तयार झालेले आहे. आता ज्या पातेल्याने आपण भरड मोजून घेतलेली आहे त्याच पातेल्याने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. इथे तुमच्या लक्षात आले असेल की 1 पातेले भरडसाठी 2 पातेले पाणी घेणार आहोत आणि सुरुवातीला सुद्धा आपण पिठामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेले आहे. हे प्रमाण अगदी बरोबर असे होते. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. यामध्ये जिऱ्या आणि लसणाचे जे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे ते घालूयात. पण लक्षात ठेवा, हे सगळे साहित्य घालत असताना पाण्याला चांगली खळखळ उकळी आल्यानंतरच घाला. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत. तिखटाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकतात किंवा तुमच्याकडे लहान मुले असतील तर नाही तिखट घातले तरीसुद्धा चालेल. सगळे साहित्य घातल्यानंतर पाण्याला चांगली परत उकळी आली पाहिजे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेले होते ते एका हाताने सोडायचे आहे आणि दुसऱ्या हाताने याला चांगले हटवून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिश्रण हटून झाल्यानंतर याला 2 ते 3 मिनिट सतत हलवत राहायचं आहे,
म्हणजे यामध्ये एकही गुठळी राहणार नाही। ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा। हे मिश्रण पाण्यामध्ये घातल्यानंतर थोडेसे पातळसर वाटते, पण जसे जसे हे मिश्रण शिजल्या जाईल तसे तसे याला घट्टसरपणा येईल। तर जवळजवळ 2 ते 3 मिनिट या मिश्रणाला मी सतत हलवत राहिली आहे आणि पहिल्यापेक्षा आपले मिश्रण चांगले घट्टसर असे झाले आहे। असे मिश्रण झाले की यावरती झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी वाफ काढणार आहोत। तर जवळजवळ 5 ते 6 मिनिट झाले आहेत आणि इथे आपल्या मिश्रणाला छान वाफ आली आहे। परत याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे खालची बाजू वर येते आणि वरची बाजू खाली जाते। असे केल्यामुळे सगळे मिश्रण एकसारखे शिजले जाते। तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले मिश्रण किती मस्त एकसारखे असे झाले आहे। यामध्ये एकही गुठळी शिल्लक राहिलेली नाही। यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपले मिश्रण किती मस्त मऊसूद असे होत आहे। आता परत याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात। असे आपल्याला साधारण 3 ते 4 वेळा करायचे आहे, म्हणजे हे मिश्रण छान शिजले जाईल। परत यावरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत। असे आपल्याला अर्धा तास हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे। तर जवळजवळ अर्धा तास हे मिश्रण मी चांगले शिजवून घेतले आहे आणि प्रत्येकी 5 ते 6 मिनिटांनंतर याला चांगले हलवून घेतले आहे। इथे जर तुमचे मिश्रण जास्त प्रमाणात असेल तर याला शिजण्यासाठी 1 तास लागेल। तर अर्ध्या तासात हे मिश्रण छान शिजले आहे। हाताने चेक करून पाहिले तर चांगले मऊसूद असे झाले आहे आणि यामधली कणी चांगली शिजली आहे। आपण हे मिश्रण रात्री शिजवून घेत आहोत। आता हे मिश्रण शिजल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे। जर तुम्ही हे मिश्रण सकाळी शिजवून घेताल तर मिश्रण खूप वेळ गरम राहील आणि गरम मिश्रणामध्ये जर कांदा घातला तर कांदा शिजल्यासारखा होतो आणि त्याची चव इतकी चांगली लागत नाही। त्यासाठी आपल्याला हे मिश्रण संध्याकाळी शिजवून घ्यायचे आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले मिश्रण कशा पद्धतीने झाले आहे। एकदम घट्टसर असे हे मिश्रण तयार झाले आहे। आता हे मिश्रण एका टोपामध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला यामध्ये किसलेला कांदा सुद्धा घालायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे एका टोपामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। इथे आपला तांदूळ कमी असल्यामुळे कांदे सुद्धा कमी घालत आहे। जर तुमचे मिश्रण जास्त असेल तर इथे कांद्याचे प्रमाण सुद्धा थोडेफार जास्त घाला, कारण यामध्ये कांदा खूप छान लागतो। अर्धा किलो तांदळासाठी इथे मी 150 ग्रॅम कांदा घेतला आहे। कांदा अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचा आहे, पण कांदा किसत असताना सावकाश किसून घ्या, कारण कांदा किसत असताना किसणीवरून हात खूप सटकतो आणि त्यामुळे किसणी सुद्धा लागू शकते। आता आपल्याला हा कांदा चांगला निथळून घ्यायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे चांगले दाबून यामधले पाणी काढून घ्यायचे आहे। जर तुम्ही हा कांदा असाच मिश्रणामध्ये घातला तर मिश्रण सुद्धा पातळ होऊ शकते। त्यासाठी अशा प्रकारे कांदा चांगला पिळून घ्यायचा आहे, म्हणजे यामधले पाणी चांगले बाजूला निघते। आता हा कांदा आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालूयात। यानंतर यामध्ये तीळ घालणार आहोत। सुरुवातीला आपण शिजत असताना तीळ घातलेले नव्हते, कारण मिश्रणासोबत तीळ सुद्धा शिजले जातात। त्यासाठी अशा प्रकारे तीळ आणि कांदा शेवटी घाला। कांदा आणि तीळ घालून आता हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात। इथे जर तुम्हाला तिखट मीठ थोडेफार कमी वाटत असेल तर इथे तुम्ही अजून घालू शकतात। तर इथे आपले खारवड्या घालण्यासाठीचे मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे। आता आपण यापासून लगेच खारवड्या तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतले आहे। आपल्याला फक्त थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे मिश्रण हाताला चिटकून राहणार नाही। आता यामधले अगदी थोडेसे मिश्रण बाजूला काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे लांबट याला आकार द्यायचा आहे, म्हणजे खारवड्या पटपट तुटल्या जातात। इथे मी तुम्हाला खारवड्या घालून दाखवते। अशा प्रकारे ताटामध्ये
थोड्या थोड्या अंतराने आपण खरवड्या सोडून घेणार आहोत. इथे मी तुम्हाला फक्त दाखवत आहे. या खरवड्या तुम्ही लगेच उन्हामध्ये घातल्या तरी सुद्धा चालेल. हातातले मिश्रण संपल्यानंतर दुसऱ्या वेळेस सुद्धा थोडासा पाण्याचा हात घ्या आणि नंतर मिश्रण घेऊन याला अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे बाकीच्या इतर राहिलेल्या सुद्धा खरवड्या तोडून घेते. हे मिश्रण आपण रात्री शिजवून घेतल्यामुळे हाताला सुद्धा अजिबात चटका बसत नाही. सांडगे बनवत असताना मिश्रण कधीही संध्याकाळी शिजवून घ्या, हाताला अजिबात चटका बसणार नाही. तर इथे मी या खरवड्या 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत आणि 2 दिवस वाळल्यानंतर इथे आपल्या खरवड्या एकदम मस्त अशा तयार झाल्या आहेत. तुम्ही अशा खरवड्या एकदा नक्की बनवून पहा. या खरवड्या तेलामध्ये टाकताच दुपटीने फुलतात. या खरवड्या तुम्ही अशाच खाल्ल्या किंवा थोड्याशा तळून खाल्ल्या तरी सुद्धा एकदम भारी अशा लागतात. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.